आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक इम्पॉर्टंट गोष्ट शेअर करणार आहोत। ती गोष्ट म्हणजे जर तुम्ही नवीन यूट्यूबर असाल आणि नवीन यूट्यूबर असल्यामुळे तुमच्या व्हिडिओजला कमी व्ह्यूज येत असतील, तुमचे सबस्क्रायबर वाढत नसतील, म्हणून तुम्ही कुठेतरी इरिटेट होऊन जर तुम्ही यूट्यूब चॅनल सोडायचा विचार करत असाल तर आत्ताच थांबा, यूट्यूब सोडू नका। सोशल मीडियावरती टिकणं किती इम्पॉर्टंट आहे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगेलच। तर बघा, तुम्हाला तुमच्याकडे महागडा फोन नाही आहे, तुमच्याकडे महागडा कॅमेरा नाही आहे, त्यानंतर महागडं सपोज तुमच्याकडे ब्रँडेड एक माईक नाही आहे आणि जर तुम्हाला जसं की मी यामुळे यूट्यूबमध्ये सक्सेस होऊ शकत नाही किंवा माझ्याकडे बोलण्याचं स्किल नाही आहे, पण तुमच्याकडे ह्या सगळ्या गोष्टी नाही आहे, तुम्ही नवीन यूट्यूब चॅनल चालू केलेलं आहे, तर यूट्यूब तुमच्याकडून कोणते चार्जेस घेत आहे का तुम्ही यूट्यूबमध्ये कंटेंट बनवण्याचे, किंवा तुम्हाला चांगला कंटेंट बनवता येत नाही म्हणून तुम्हाला यूट्यूब काढून टाकणार आहे का? नाही। मग तुम्हाला जर स्वतःचं स्किल नाही आहे तर जे येईल ते तसे व्हिडिओ बनवत चला, रेग्युलर व्हिडिओ अपलोड करत चला। रेग्युलर व्हिडिओ अपलोड केल्यामुळे काय फायदा होईल ते तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर बघा, तुम्ही रेग्युलर व्हिडिओ अपलोड करत चालले, जरी सुरुवातीला तुम्हाला बोलता येत नाही, पण तुम्ही काय करा, रोज व्हिडिओ बनवा, कॅमेरासमोर रोज बोलत चला। तर त्यामुळे काय होणार आहे, तुमचं कम्युनिकेशन इतक्या प्रकारे म्हणजे इतक्या चांगल्या प्रकारे डेव्हलप होणार आहे का तुम्हाला आज 9 ते 10 लोकांसमोर बोलता येत नसेल तर तुम्ही भविष्यात लाख मिलियन लोक जरी तुमच्यासमोर आले तर तुम्ही इतक्या कॉन्फिडेंटली बोला। तर त्यामुळे तुम्हाला रेग्युलर व्हिडिओ अपलोड करायचं कुठेही थांबवायचं नाही आहे। आणि ज्यावेळेस तुम्ही रेग्युलर व्हिडिओ अपलोड करता तर तुमचा पोर्टफोलिओ कंप्लीट झाल्यामुळं तुम्हाला एक पेशन्स डेव्हलप होणार आहे। म्हणजे तुमचे व्ह्यूज येत नाही आहेत तरी पण तुम्ही व्हिडिओ बनवत आहात तर तुमच्या तो एक पेशन्स बिल्ड होणार आहे, जो पेशन्स बनवणं आज खूप अवघड असतं। तर बघा, अशा अवघड सिच्युएशनमध्ये का जिथं आपलं चॅनल ग्रोथ नाही, आपलं चॅनल लवकर मॉनिटाईज होत नाही, तरी पण हे पेशन्स आपल्यात आले आणि हे पेशन्समुळं काय होते माहिती आहे का, तुम्ही यूट्यूबवरती टिकणार आहात आणि यूट्यूबवरती टिकले ना तर ज्यावेळेस तुमच्यामध्ये हळूहळू ही स्किल डेव्हलप होत चालेल। तुम्ही जेव्हा यूट्यूबवरती कॉन्स्टंटली काम करता तर तुम्हाला यूट्यूबवरती नक्की कोणत्या प्रकारे ग्रोथ करायची, आपले व्हिडिओ कसे व्हायरल करायचे, ह्या सगळ्या आयडिया येत चालतात। आणि तुम्हाला एक सांगते, तर तुमचा कोणता व्हिडिओ व्हायरल होईल, भलेही ज्यांचे मिलियनमध्ये सबस्क्रायबर आहे त्यांनाही माहीत नाही की आपला कोणता व्हिडिओ व्हायरल होईल किंवा यूट्यूबचा अल्गोरिदम आपल्या कोणत्या व्हिडिओला कोणत्या शॉर्टला व्हायरल करेल। तर हे सगळं असतं तुमच्या युजर इंटरेस्टवरती, म्हणजे युजर इंटरेस्ट किंवा ऑडियन्सचा कशात इंटरेस्ट आहे यावरती तुमचा व्हिडिओ व्हायरल होणार की नाही हे ठरलेलं असतं। तर बघा, आता तुम्हाला सपोज तुम्ही वर्षभरात तुमचा पोर्टफोलिओ कंप्लीट केला, तुम्ही वर्षभरात रेग्युलर व्हिडिओ अपलोड करत चालले, तर तुमचे 10 व्हिडिओ जरी व्हायरल झाले आणि तुमचे साधारणतः प्रत्येक व्हिडिओला ॲव्हरेजली 1000-2000 व्ह्यूज जरी आले तरी तुमचा वर्षाचा इन्कम हा लाख ते 1.5 लाख होतोय, जे आता एका MBA पर्सनला पण नाही आहे। तर आता तुम्ही बघत असाल IT ची कंडिशन इतकी बॅड झालेली आहे, जेव्हापासून AI आलेलं आहे, मार्केटमध्ये उतरलेला आहे, तर IT वाले जे लोक आहेत तर 20-25 हजार रुपये म्हणजे लोकांना ऑन द स्पॉट कंपन्या काय करत आहे, ले ऑफ देत आहे, घरी पाठवत आहे। तर मग त्यापेक्षा तर आपण घर बसल्या जर आपलं कंटेंट बनवतोय, जरी आपल्याकडे स्किल नाही फक्त बनवत राहायचं, ॲटोमॅटिक कोणतीही गोष्ट काय होत चालते, इम्प्रूव्ह होत चालते। मग इम्प्रूव्ह झाल्यामुळे काय होणार आहे, तुमचं एक दिवस तुमचा ब्रँड निर्माण होणार आहे, तुमचा ॲडसन्स पण एक दिवस येणार आहे, तर तुम्हाला कसलीही कमी नसणार आहे। आता तुम्ही यूट्यूबवरती चॅनल बघत असाल, डॉली चायवाला जवळपास 15 वर्षापासून तो शॉर्ट बनवतो, कोणतीही क्वालिटी नाही आहे, फक्त रेग्युलर व्हिडिओ, फक्त कन्सिस्टन्सी आहे त्याच्याकडे, तर तो रेग्युलर व्हिडिओ फक्त बनवतोय। पण आज लोकांना त्याची ती स्टाईल वाटायला लागली, लोकांना त्याची आवड निर्माण झालेली आहे। तर कदाचित तुम्ही जर रेग्युलर व्हिडिओ अपलोड करत गेले, तुमच्या पण लोकांना काही क्वालिटीज आवडल्या तर तुमचं पण एक दिवस नाव होणार आहे, लोकांसमोर तुमचा एक चेहरा तयार होणार आहे की ज्यामुळे तुम्हाला पण ग्रोथ कधी मिळेल सांगू शकत नाही आपण। त्यामुळे यूट्यूबवरती कन्सिस्टंट राहा, कुठेही घाबरू नका। तुमच्यात जरी स्किल नसलं तर प्रत्येकामध्ये सुरुवातीला नसतं, जरी जे नवीन मोठे यूट्यूबर आहे त्यांनाही पण सुरुवातीला खूप काही जमत होतं, असं काहीही नाही आहे। तुम्ही त्यांचे जर पहिले सुरुवातीचे व्हिडिओ बघितले तर इतके म्हणजे आपल्यापेक्षा पण भन्नाट विचित्र होते, पण तरी पण ते कुठेतरी ग्रो झाले। मग आपण पण स्वतःला थोडा टाईम देऊया आणि स्वतःला ग्रो करण्यासाठी चान्स देऊया। तर अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।